येऊया मैदानाच्या आतमध्ये. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचे. पुन्हा एकदा आपण सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या पाहू शकता. आणि जे प्रेक्षक आम्हाला लाभलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. घेऊन येतोय गोठवलीच्या नवी मुंबईच्या मैदानावर. अर्थातच इथे पहिला सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आहे आणि तो संपुष्टात आल्यानंतर हा दुसरा सामना चालू होतोय. अर्थातच बगाशी जो पहिला सामना झाला त्याच्यात सावंतवाडी हा संघ विजयी ठरलाय, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. परंतु आता मात्र या आपण पाहतोय सकाळच्या सत्रामधला हा दुसरा सामना मत्रेवाडी आणि मराठवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर मात्र मत्रेवाडीच्या या फलंदाजांसाठी एक पॉइंट आहे, एक कव्हर पॉइंट आहे, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले साठी आमंत्रित केले गोलंदाज मंगेश आणि स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत किरण, त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईकला विजय. येस, मॅच ऑन. अंपायरचा इशारा येतोय. मॅच इज स्टार्ट. फर्स्ट बॉल. यावेळेला बॉल हाफ ट्रॅक होता, याला घेतलंय मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. काय घडतंय कारण थोडंसं गवत असल्यामुळे काय समजत नाहीये आम्हाला इथून, परंतु तिसऱ्या धावेची डिमांड होती. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग द बिटवीन विकेट क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. जिथे 2 धावा तिथे 3 घेतल्या गेल्या आणि यालाच मित्रांनो बोलतात क्रिकेट. कारण प्रत्येक बाबीवर, प्रत्येक छोट्या छोट्या घडामोडीवर, प्रत्येक छोट्याशा गोष्टींवर इथे लक्ष द्यायला हवं प्रत्येक खेळाडूने. सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचं योगदान इथे फार महत्वाचं आहे. फिल्डिंग असो, गोलंदाजी असो, या बॅटिंग असो, या यष्टीरक्षण असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपलं योगदान हे 100% दिलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी तुमचा संघ विजयी ठरतो. यावेळेला मात्र बघा गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पिच झाला, यष्ट्यांच्या मागे निघून गेला. डॉट बॉल, बिंदी गेन. बॉल मात्र इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला फलंदाज विजयच्या माध्यमातून, परंतु बॅटवर बॉल बरोबर कनेक्ट झाला नाही आणि यष्ट्यांच्या मागे निघून जातोय. पुढचा बॉल. आता मात्र हवेत बॉल. सर्कल भेदण्याचा प्रयत्न झाला, परंतु कुठेतरी थोडासा अजून ताकद या टेक्निक कमी पडलंय आणि इथे बघा 2 धावा पूर्ण केल्या जाते. तिसरे धावीचं जरूर कॉल होता, परंतु थांबवलंय किरणने. संवाद फार क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो, कॉल देणं फार महत्वाचं आहे. बघा संवाद मधला स काढला तर वाद निर्माण होऊ शकतो. वाद कोणता होईल तर 2 जे खेळाडू आहेत क्रीज मध्ये त्याच्यातला एखादा कॉल चुकला म्हणजेच वाद निर्माण होऊ शकतो, एखादी विकेट जाऊ शकते. यावेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय, परंतु हवेत बॉल आहे. उंची जास्त, लांबी कमी होते स्ट्रोकवर, परंतु सेफ झोन मध्ये हा फटका. नो मेन्स लँड वर बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येत बदल होईल. धावसंख्येत आपण जर पाहिलं तर बदल झालेला आहे. 7 आकड्यावर धावा बिनबाद. पहिलं बेंडेडेर पॉवरचं षटक. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावा आहेत 7. हो, यावेळेला चांगला फटका, परंतु हवेत बॉल. उंची जास्त, लांबी कमी, ताकद नव्हती. मी म्हणेन या स्ट्रोकवर मिडल ऑफ द बॅट जरूर होता हा बॉल, परंतु इथे ताकद कमी पडली असं मी म्हणेन. आणि हवेत बॉल राहिला. लॉंग ऑनला फिल्डर तैनात होता आणि त्याच्या बरोबर हातामध्ये हा बॉल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू असताना 5व्या बॉलवर विकेट घेऊन देतोय तो म्हणजेच मंगेश आणि 7 धावांवर पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. तर विजय बाद झाल्यानंतर विशालला मात्र जर धावा विशाल बनवायच्या असतील तर विशाल खेळी करावा लागेल, परंतु इथे सध्या एक प्रेशर जरूर टाकलं या गोलंदाजाने. अर्थातच
मत्रेवाडीचा संघ बॅटिंग करतोय. फर्स्ट बॅटिंग आहे आणि मराठवाडी तर गाईला जरा बाहेर काढा, कारण एखादा स्ट्रोक आला, एखादी कॅच आली तर अडचण निर्माण होऊ शकते. परंतु आपण जर 5 चेंडूंचा खेळ किंवा त्याचं ॲनालिसिस जर आपण पाहिलं तर सुरुवातीला 4 चेंडूंवर जरूर 7 धावा आल्या, परंतु तदनंतर मात्र 5व्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे मंगेशने आणि बाद झाला तो विजय, त्याचा अडसर दूर केलेला आहे. बघा, क्रिकेटच्या भाषेमध्ये मराठीमध्ये सलामीवीर का बोललं जातं, तर सलामीला आलेल्या फलंदाजांना कुठेतरी स्टँड द्यावा लागेल, कुठेतरी चांगली भागीदारी करावा लागते किंवा त्यालाच बोलतात सलामीवीर. म्हणजे वीराची भूमिका तुम्हाला दोन्ही फलंदाजांना पार पाडायला हवी होती किंवा ती पार पाडून तुम्हाला जायला पाहिजे होतं. परंतु कुठेतरी मी असं म्हणेन इथे मंगेश याने मात्र आपली करामत, आपले कौशल्य इथे पणाला लावलं आणि एक विकेट मात्र त्यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिली. सातारा स्पोर्ट्स चषक 2024 पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आणि घर बसल्या मेजवानी. आज संडेचा दिवस आहे. संडे म्हटलं, रविवार म्हटलं की नक्कीच मी म्हणेन क्रिकेटची पर्वणी असते. आज नवी मुंबईच्या धर्तीवर सातत्याने चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. या वेळेला फक्त पुश केला, पंच केला आहे आपण पाहतोय, स्टेअर केला तो म्हणजे गली रिजन मध्ये, परंतु घोषित क्षेत्र आहे, एकच धाव मिळेल. एका धावेने 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आल्यानंतर जे सर्कलमध्ये ठेवलेले जे प्लेयर्स असतात ते मात्र बाहेर काढले जातात, कारण पुढची ती 3 षटकं आहेत ती मात्र त्यांना, त्या गोलंदाजांना मी असं म्हणेन फ्री माइंडनी गोलंदाजी करता येते. कारण जो सुरुवातीला जो स्ट्रायकर गोलंदाज आहे मंगेश, या मंगेशने मात्र मी असं म्हणेन नक्कीच चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या. नितीन गोलंदाजी मार्कवर, नवीन गोलंदाज, दुसरं षटक आणि दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहतोय. फिल्डिंग आता जर आपण विचार केला तर 30 सर्कल यार्डच्या आतमध्ये, म्हणजे आपलं जे सर्कल आहे त्याच्यामध्ये फक्त 4 खेळाडू तैनात. यष्टी रक्षक एक 5वा आणि गोलंदाज एक 6वा, म्हणजे 6 प्लेयर आत पण 5 प्लेयर मात्र बाहेर आहेत. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कव्हर्समध्ये डीप कव्हर्सला एक आहे, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आणि एक मी असं म्हणेन एक काऊ कॉर्नरला तैनात आणि एक डीप मिड विकेटला आहे. एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आणि एक काऊ कॉर्नर, या पद्धतीने एक ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट, एक पॉइंट आहे, एक कव्हर्स आहे आणि एक मिड ऑफ आहे. वारंवार नितीन थोडंसं फॉलो थ्रो मध्ये त्याच्या मिस्टेक होते, कुठेतरी तो रिदम चुकतोय आपला आणि त्यामुळे त्याला थांबावं लागतंय. परंतु इंजुरी येण्यापेक्षा थांबलेलं बरं. पहिला बॉल, यावेळेला ऑफसाईडचा बॉल लेगला घेतलाय, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेला जिथे तैनात फिल्डर होता त्याच्या दिशेला बरोबर हा स्ट्रोक सजवलाय आणि इथे 1 धाव मिळते. एका धावेने धाव संख्या आहे 9 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोठवलीच्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर रोहित म्हात्रे हा गोठवलीचा स्टार खेळाडू सुद्धा या मैदानावर त्यांनी आपलं सर्व कौशल्य दाखवलं, चांगला खेळ खेळला आपल्या संघासाठी. आणि त्याच गोठवलीच्या मैदानामध्ये चाललेले हे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सातारा स्पोर्ट्स चषक 2024चा हा खेळ आपण पाहतो. यावेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय चौकार 4 धाव्यांसाठी. धावा आहेत धावफलकावर 13 लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटचं पतन झालंय. विजय हा बॅक टू पॅव्हलियन झालेला आहे. निराशा केली या फलंदाजाने, परंतु इथे विशाल याने मात्र आत्ता चौकार लगावलाय, कुठेतरी संघाला दुहेरी आकड्यामध्ये नेऊन ठेवलेला आहे. 13 धावा या आकड्यावर आपण पाहतोय. धावसंख्या आहे. पुढचे एकदा गोलंदाज तयार आहे. यावेळेला बैठक शॉट आपण पाहतोय, परंतु या वेळेला झेल घेतला जातोय. विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतंय आणि 2 फलंदाज बाद.
धावसंख्या आहे 13. आज आपण जर पाटण तालुक्याचा विचार केला तर पुष्कळ पाटण तालुक्याचे स्टार खेळाडू आहेत आणि एक नक्कीच मी इथे या गोष्टीचा उल्लेख जरूर करू इच्छितो की जसं प्रोफेशनल क्रिकेट आता पाहायला मिळतं टेनिसमध्ये, तर कुठेतरी आपण नक्कीच व्हिडिओ पाहावेत कोण स्टार खेळाडू आहे. जसं टेनिस क्रिकेटमध्ये चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा सातपुते असू दे किंवा इजाज कुरेशी असू दे किंवा अजून पुष्कळ खेळाडू आहेत. या खेळाडूंना जर आपण पाहिलं तर त्यांचा खेळ उच्च दर्जाचा असतो, त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं प्रयत्न केला पाहिजे. इथे मात्र आपण पाहतो 1 धाव मिळते एका धावेने, धावसंख्या 14 या आकड्यावर. आणि मी या सर्वांचा उल्लेख यासाठीच करतो, केतन म्हात्रे आपला असू दे किंवा नवी मुंबईचा जर विचार केला तर आपला विकी भोईर असू दे, तर भूषण पाटील असू दे, असे नामांकित खेळाडू बॉलर बॅट्समन आहेत. त्यांचा तुम्ही कधीतरी व्हिडिओ बघत जा, त्यांचे अनुकरण करत जा, तेव्हा तुम्ही प्रोफेशनल जरूर व्हाल किंवा एक चांगले खेळाडू उच्च दर्जाचे खेळाडू व्हाल. जसं पाटण तालुक्याचा जर विचार केला तर अर्जुन कदम आहेत. यावेळेला मात्र बॉल बीट होतोय, सरळ जातोय यष्ट्यांच्या मागे. थोडा खोलवर टाकलेला हा बॉल होता, बुंद्यात मारलेला, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर. प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि बॉल मात्र यशांच्या मागे जातोय. चांगली गोलंदाजी. धावसंख्या आहे 14 या आकड्यावर. पुढचा बॉल किरणने हा फटका चांगला सजवलाय, परंतु इथे फिल्डर तैनात आहे. फिल्डिंग करेपर्यंत 2 धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत. फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आहे 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. आणि जर आपण विचार केला तर सुरुवातीला संघ जो मत्रेवाडीचा संघ बॅटिंग करतोय, 8च्या सरासरीने धावा थांबवलेल्या आहेत. 16 धावा आहेत धावफलकावर. येणारे अजून 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला एक 24-25 पाणीची पूर्तता करायची आहे अंपायरांना. प्लीज तर तिसऱ्या षटकासाठी अंकुश आणि बॅटिंग आपण पाहतोय. स्ट्राईकवर अजय, न स्ट्राईकवर किरण. किरण सलामीला आलाय. अजय मात्र नौका फलंदाज आहे, परंतु यावेळेला त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. काय फटका सजवलाय इथे. काय होतंय, वन बाहून जातोय का? येस, सीमारेषा पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. लाजवाब फटका. पुरेपूर फायदा उठवला. टप्प्याचा बॉल होता, म्हणजे शॉर्ट लेनचा हा बॉल, आणि त्याला बरोबर उजव्या इष्टीच्या बाहेर पिच झाल्यामुळं सरळ त्याला फेकून दिलं ते कव्हरच्या दिशेच्या वन बाउंड सीमारेषा पलीकडे. यावेळेला यष्ट्यांचा वेध घेतोय बॉल आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. 3ऱ्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्या आहे धावफलकावर 20 या आकड्यावर. 20 या आकड्यावर 3ऱ्या विकेटचं पतन. पहिल्या बॉलवर चांगलं आक्रमण चढवलं, परंतु नंतर खूप शेफल झाला अजय, आणि पूर्ण यष्ट्या मात्र ओपन केल्या होत्या. आपल्या मागून त्यांनी यष्ट्या ओपन केल्या आणि हे बरोबर गोलंदाजाने हेरलं. हे पाहिलं चाणक्य गोलंदाज आणि त्यांनी बरोबर यष्ट्यांवर हा बॉल टाकला. मगाशी जरी मी उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकला होता, चौकार मारलास, परंतु नंतर मात्र त्यांनी पूर्णतः त्यांनी नजरेमध्ये त्यांनी हेरलं ह्या फलंदाजाला की हा फुल शेफल झालाय. आता मात्र यष्ट्यांवर बॉल टाकावा आणि पूर्णतः बीट झाला आणि यष्ट्यांचा वेध घेतोय बॉल. तर 3ऱ्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज शुभम पहिल्या चेंडूला फेस करताना डिफेन्स केलाय. या बॉलला सन्मान दिलाय, परंतु इथे 1 धाव मात्र सोडटी घेतली जाते. धावसंख्या आहे धावफलकावर 21 या आकड्यावर. 21. 3रं षटक मार्गस्थ आहे. 3
विकेट्स त्यांनी गमावलेल्या आहेत 21 धावांसाठी आणि त्यासाठी मात्र तब्बल त्यांनी 15 चेंडू इथे खेळलेले आहेत. 15 चेंडूंमध्ये फक्त 21 धावा जमवलेल्या आहेत. इथे उरलेले अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. कारण 24 चेंडूंचा खेळ म्हणजे 4 षटकांचा खेळ. 4 षटकांमध्ये एक तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. तर पाटण तालुक्याचा मी विचार करत होतो आणि मगाशी सांगत उल्लेख करत होतो. अनिल आहे, अनिल जाधव उर्फ बाहुबली, तसेच अर्जुन कदम. अजून आपण जर विचार केला श्रीकांत, असे चांगले खेळाडू तयार आहेत या पाटण तालुक्यामध्ये. अजून पुष्कळ नावं आहेत, त्याचा उल्लेख नंतर जरूर मी करेन. परंतु इथे मात्र बॉल येते डॉट, कोणताही धाव मिळत नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉल सरळ यशांच्या मागे निघून गेला आणि नक्कीच मी म्हणेन अंकुश चांगली गोलंदाजी करतोय यावेळेला. अंकुशचा पुढचा बॉल सेम रिझल्ट, सेम ऍक्शन, म्हणजे रिप्लाय पाहायला मिळाला. आणि जर आपण पाहिलं रिप्लाय मध्ये तर रिप्लाय पाहायची पण गरज नव्हती, अगदी तोच रिप्लाय दिला इथे फलंदाजाने गोलंदाजाने. डॉट बॉल आल्यानंतर धावा फक्त 21 आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकामधला. अंकुशचा हा बॉल आता मात्र रडार मध्ये घेतला, हवेत बॉल आहे, झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅलन्स नव्हतं शरीर. आणि इथे कारण रनिंग मध्ये हा झेल घेणं कठीण असतं आणि इथे झेल सुटल्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव संख्या आहे धावफलकावर 23 आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीट, 3 विकेट्स गॉन. 3 विकेटचं पतन पाहायला सुद्धा मिळालंय. 23 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. पहिली इनिंग्स आपण पाहतोय, हा या सकाळच्या 17 मधला दुसरा सामना आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पहिली इनिंग्स जी खेळते ते मत्रेवाडी. मी का असं सांगतोय, थोडेसे लेट आम्हाला जे प्रेक्षक वर्ग लाभले असतील त्यांच्यासाठी सांगू इच्छितोय. नाणेफेकीचा कौल मराठवाडे यांनी घेतलेला आहे, परंतु त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी मत्रेवाडीला आमंत्रित केलं होतं. आता मात्र बॉल आपण पाहतोय 4थ्या या षटकामध्ये 1 धाव मिळते पहिल्या बॉलवर आणि एका धावेने 24 धावा धावफलकावर. अमित येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू त्याचा मात्र आपण पाहतोय चांगला होता, उजव्या इष्टीच्या बाहेर होता. पिचिंग उजव्या इष्टीच्या बाहेर सातत्याने इथे खेळाडू इथे बॉलर करतायत आणि ते एक चांगलं तंत्र अवलंबलंय त्यांनी. यावेळेला चांगला बॉल, परंतु पायावर आदळल्यानंतर लेग बायचा इशारा सुद्धा येतो पंचांच्या माध्यमातून आणि एका धावेने मात्र जरूर धावसंख्येत बदल होईल. 25 या आकड्यावर धावसंख्या पुसते. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. मत्रेवाडीचा संघ इथे बॅटिंग करतोय. पहिल्या सत्रामध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेला पंच केलाय बरोबर कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधून हा सजवलेला स्ट्रोक. 1 धाव जरूर मिळते एका धावेने. 26 या आकड्यावर धावसंख्या. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. गोठवलीचं मैदान, नवी मुंबईचं हे नावाजलेलं मैदान आणि या मैदानामध्ये खेळताना आपण कालपासून पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि सातारा स्पोर्ट्स चषक 2024 चा रणसंग्राम या मैदानावर. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय किरण, खूप बॉल खेळलाय पण तेवढ्या धावा मात्र त्यांनी जमवलेल्या नाहीयेत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावा सध्या धावफलकावर आपण पाहतोय 26 आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. एज लागल्यानंतर यशांच्या मागे बॉल गेल्यानंतर 1 घोषित धाव जरूर मिळेल. 27 या आकड्यावर धावसंख्या पोहोचते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज अमित चांगली गोलंदाजी करतोय, खांदे खोलण्याचा चान्स देत नाहीये फलंदाजाला आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. पुन्हा एकदा डीच्या झोन मध्ये बॉल गेल्यानंतर 1 धाव ऍड होईल. 28 या आकड्यावर मत्रेवाडीचा संघ पोहोचतोय आणि 1 लोस धाव संख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, रेषा पलीकडे सरळ बॉलरच्या डोक्यावरून लगावलेला तडाखे बंद हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. असे फटके
पाहायला कमी मिळतात आणि अंपायर सांगतात षटक क्रमांक 14 सुद्धा संपुष्टात येत आहे. 4 षटकांचा इथे खेळ म्हणजेच 24 चेंडूंचा खेळ म्हणजेच काय तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि धाव संख्या आहे धाव फलकावर 32, 32 आणि 33 धावांचं लक्ष असेल. आता जर विचार केला 8.25च्या सरासरीने ते धावा जमवायच्या आहेत. 4 षटकांचा खेळ शिल्लक 24 चेंडूंमध्ये 33 धावा करावायच्या आहेत. त्या म्हणजेच मराठवाडी या संघाला मत्रेवाडी संघ 32 धावा करू शकला आणि त्यासाठी त्यांना 3 फलंदाज गमावा लागले आणि 24 चेंडू त्यांना खेळावा लागले. येऊया दुसऱ्या इनिंग्स मध्ये, परंतु एक छोटासा ब्रेक घेतोय, इथेच थांबतो. पुढच्या इनिंग्स मध्ये पुन्हा तुम्हाला घेऊन येतोय. काय घडतंय काय बिघडतंय ते पाहण्यासाठी तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. सातारा स्पोर्ट चषक 2024 रणसंग्राम, रणधुमाळी आणि या गोठवलीच्या मैदानामधले रंगलेले हे सामने. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा स्वागत करतोय सर्व खेळाडूंचे, सर्व क्रिकेट रसिकांचे आणि घर बसल्या आमच्या क्रिकेट रसिक मायबापांचे. सातारा स्पोर्ट चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा स्वागत. दुसऱ्या इनिंग्स मध्ये आपण येतोय मैदानाच्या आत. 33 धावा घेऊन एक लक्ष्य जे आहे, जे टार्गेट सेट केलंय त्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मराठवाडीचे मैदानामध्ये तैनात, क्षेत्ररक्षक अंपायर सुद्धा तैनात. मॅच 1 मिनिटामध्ये जरूर स्टार्ट होईल, कारण सध्या फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय किंवा क्षेत्ररक्षण इथे लावून घेतलेलं आहे. अंपायर तैनात आहेत. 2 सलामीवीर आलेले आहेत मैदानामध्ये. अमित स्ट्राईकवर आहे आणि नितीन नॉन स्ट्राईकवर. 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत. 2 बॅटर जे आहेत, या 2 बॅटरांना मात्र एक सोपं टार्गेट म्हणावं लागेल. परंतु क्रिकेटचा जर विचार केला तर कधी कधी लो स्कोर सुद्धा अवघड होऊन जातो आणि कधी कधी मोठं टार्गेट सुद्धा सहजरित्या चेस केलं जातं. कारण अजून क्रिकेट विश्वामध्ये कोणती अजून धावसंख्या ज्याचा आपण एकदम ठामपणे किंवा आत्मविश्वासाने सांगू शकतो ही माझी विनिंगची धावसंख्या आहे. तर मॅच स्टार्ट होईल. सध्या लो स्कोर जरूर आहे, कारण 8.25च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत प्रति षटकामागे. पहिलं मेंढेडरी पॉवर प्लेचं षटक
अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून येतोय कव्हरच्या दिशेला चौकार. पहिला चौकार. पहिलं चेंडूवर मात्र मोहर लागते ती चौकाराची. चांगला शॉट, चांगला फटका पाहायला मिळतोय. भेदलंय त्यांनी सर्कल या फलंदाजाने, अर्थातच अमितने. आणि गणेशच्या या पहिल्या चेंडूवर मात्र चौकाराची मोहर लागते. सर्कलमध्ये सर्व खेळाडू तैनात आहेत, मात्र सर्कलच्या बाहेरचा जर विचार केला तर 2 खेळाडू तैनात आहेत. यावेळेला डिफेन्स फक्त सन्मान दिला. चांगला बॉल होता, त्याचा सन्मान दिलाय, त्याचा मान राखला या बॉलचा अमितने. आणि गोलंदाजीचा मात्र जर विचार केला तर पुनरागमन केलंय या बॉलवर, कारण पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला, दुसऱ्या बॉल मात्र डॉट. ओव्हर द विकेट. आणि आपण पाहतो एक मोठा फटका, फुलटॉस बॉल अक्रॉस द लाईन खेळला, सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय. षटकार. व्हॉट अ शॉट. फ्लॅट षटकार पाहायला मिळाला. आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये हा षटकार पाहायला मिळतोय आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑफ साइडला एक चौकार लाजवाब, ऑन साइडला एक षटकार लाजवाब. व्हॉट अ बॅटिंग बाय अमित. या वेळेला सुद्धा सर्कल भेदले, मात्र पाठला करणं कठीण जात आहे. आणि 3 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. लाजवाब फटकेबाजी. 14 धावा धावफलकावर. 4 चेंडूंमध्ये 14 धावा. समीकरण एकदम सोपं करून टाकले या फलंदाजाने. पुण्यावरून अमित आलाय, गेल्या वर्षी सुद्धा पुण्यावरून आला होता या स्पर्धा खेळायला. आणि सातत्याने स्पर्धा खेळण्यासाठी येतो तो. शनिवार रविवार असला तर मात्र उपलब्ध होतो आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. पुण्याची झलक मात्र दाखवतोय यावेळेला अमित. पुण्याचे एकदा तयार. 5व्या बॉलवर सुद्धा आक्रमण. ओहो, लाजवाब फटका. कव्हर्स मधला देखना स्ट्रोक. 4 रन्स. 18 धावा. लवकर मॅच संपून अमितला विचार अमितचा चाललाय की मला लवकर पुणे एक्सप्रेसला जायचं आहे. आणि त्याच गतीने पुणे एक्सप्रेसने जसा आलाय त्याच गतीने धावा जमवतोय. म्हणजे आता त्याची गाडी जी चालली ती मात्र 100च्या स्पीडने. कारण पुण्याचा जर विचार केला, एक्सप्रेस वेचा विचार केला तर 100च्या वरती मित्रांनो तिथे अलाव नाहीये. पण इथे मात्र 100च्या गतीने हा मात्र स्ट्राईक रेट त्यांनी राखलेला आहे. अर्थात पुण्याचे एकदा 18 नंतर हा चौकार. 22 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. चौकार येतोय, पंचांचा इशारा. शेवटच्या चेंडूवर सुद्धा आक्रमण चढवलं. काय बॅटिंग सजवले, काय बॅटिंग करतोय. पुरेपूर फायदा घेतलाय. खरं म्हणजे जेवढा बॉलर स्लो गतीने गोलंदाजी करतोय तेवढा वेट अँड वॉच करतोय अमित. आणि शेवटच्या क्षणाला आपली बॅट फिरवतोय. त्याला माहित आहे लास्टच्या मोमेंटला मी बॅट माझी फिरवेन, जसा बॉल येईल तसे मी कनेक्ट करेन, फटके मारेन. तेच मात्र इथे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलंय. व्हॉट अ बॅटिंग बाय अमित. 22 रन्स. मंगलमूर्ती टीम मराठवाडी या टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक अमितसाठी आलंय, लागोपाठ 3 चौकार मारल्याबद्दल. चला, कालच्या दिवसात कोणी आपलं एटीएम ओपन केलं नव्हतं. आज मात्र मंगलमूर्ती मराठवाडी या संघाने आपलं एटीएम ओपन केलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते अमितसाठी. परंतु यावेळेला नवीन गोलंदाज मेंढी डेअरी पॉवर प्लेचं षटक संपुष्ट आल्यानंतर 11 धावांची आता आवश्यकता असेल. तुकाराम आणि स्ट्राईक वर नितीन. अमितने आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. सहा चेंडूंचा त्यांनी फेस केला 6 चेंडूंमध्ये. तर जवळ आज विचार केला तर जवळ त्यांनी 380च्या स्ट्राईक रेटने इथे धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. म्हणजे काय स्ट्राईक रेट राखलाय या फलंदाजाने. मानलं भिडू. चांगली फलंदाजी, देखणे शॉट पाहायला मिळाली हमीच्या माध्यमातून. नितीन काय करतोय यावेळेला बघा. काय सेन्सेबल क्रिकेट आहे. ज्याच्या बॅट मधून धावा निघतायत त्याला स्ट्राईक वर आणलंय. सेन्सेबल क्रिकेट. आणि बी म्हणून चतुरतेने ही धाव घेतले. त्याला माहित आहे नितीनला अमितच्या बॅट मधून धावा येत आहेत. लवकर मॅच फिनिश करतोय क्या त्या दिशेने जातोय हे पाहणं गरजेचं आहे. तुकारामचा पुढचा बॉल किरण आहे का.
तर किरण, कारण तुकाराम इथे आमच्या गुणलेखकांनी त्यांना सांगितलं होतं तुकाराम म्हणून, परंतु चला किरण, यावेळेला किरणचा हा बॉल, यावेळेला सुद्धा अमितच्या बॅटमधून चांगला फटका सजवलेला आहे, चांगला फटका आलाय डीप पॉइंटच्या दिशेला, परंतु इथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत अमितने. अमितच्या खात्यात 2 धावा, संघाच्या खात्यात 2 धावा, धावसंख्या 25 या आकड्यावर. 25 धावा, दुसरं षटक मार्गस्थ आहे. अमित चांगली कामगिरी करतोय. ओ यावेळेला चांगला फटका, इथे शॉर्ट विकेटला जो फिल्डर होता त्याच्या थोडासा हातावरून गेलाय फटका, परंतु मी म्हणेन 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने 27 धावा, फक्त 6 धावांची आवश्यकता. चला सावंतवाडी या संघाने तयार राहायचं आहे, लगेच सामना चालू होईल तुमचा. यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर बॉल पीच झाल्यानंतर खूपच बाहेर निघून गेला, कुठेतरी ब्लॉकल मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु इथे मात्र अयशस्वी झालाय गोलंदाज किरण आणि 1 धाव ऍड होईल. 28 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट टू फिल्डर. येस, विशाल फिल्डर होता, झेल टिपतोय, कोणती चूक करत नाही, अगदी बाउंड्री लाईनला टच होता, झेल घेतलाय. अमितची खेळी संपुष्टात आले, परंतु अमितने मात्र पूर्ण काम तमाम करून गेलाय आपल्या संघासाठी. अर्थातच समोरच्या संघामध्ये मात्र निराशा जरूर टाकून गेलाय. काय फलंदाजी केले, सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये चांगले फटके मारले, ऑन साईडला एक षटकार पाहायला मिळाला आणि ऑफ साईडला लाजवाब 4 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. खेळी संपुष्टात येते अमितची आणि तो किती धावांवर बाद झालाय, तर 26 धावांवर बाद झाला. म्हणजे संघाच्या धावा आहेत 28, त्याच्या 26 एकट्या अमितच्या आहेत. जिंकण्यासाठी आता फक्त 5 धावांची आवश्यकता आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत येईल. 1 डाऊन साठी पाचारणे केले कर्णधाराने रोहितला. रोहित उर्फ एबी यावेळेला मैदानामध्ये जाताना वंदना साडीचे प्रोपायटर एबी आपण पाहतोय, रोहित उर्फ एबी यांना. तर यावेळेला मात्र स्ट्रेट बॉलर फटका पाहायला मिळाला आणि कोणती धाव मिळत नाही. 28 धावा, 5 धावांची आवश्यकता, परंतु अजून शिल्लक खूप चेंडू आहेत. परंतु यावेळेला बैठक शॉट आपण पाहतोय, बॉल हवेत आहे, कॉल दिला नाही. बॉलवर आला होता मिड विकेटचा फिल्डर, एवढ्या लांबून धावून आला, परंतु कॉल दिला नाही. ही कॅच माझी आहे, कारण जेव्हा हवेत बॉल असतात आणि 2-3 खेळाडू जेव्हा त्या बॉलवर येतात, ओव्हर झाली सर. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलेले आहेत. सर एकच वाईड होता, त्यामुळं षटक संपलेलं आहे. मित्रांनो, आपल्या बायकोला, आपल्या प्रेयसीला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला जर साड्या घ्यायच्या असतील तर वंदना साडी, क्रॉफर्ड मार्केट, मंगलदास मार्केट इथे तुम्ही जा. तिथे तुम्हाला रिजनेबल दरामध्ये रोहित तुम्हाला साड्या उपलब्ध करून देतील. 2 धावा पाहिजेत, 31 धावा झालेल्या आहेत. 31 एक स्कोर लेवल आणि एक विनिंग साठी अशा 2 धाव्यांची आवश्यकता. यावेळेला आपण पाहतोय नवीन फलंदाज रोहित आहे आणि इथे कॅच सोडली जाते, झेल सोडला जातोय, परंतु आता मात्र निराशा जरूर असेल, कारण त्यांना माहित आहे फक्त आता 1 धावीची आवश्यकता. स्कोर लेवल झालाय. मराठवाडी हा संघ इथे बॅटिंग करतोय, चेस करतोय आणि त्यांनी स्कोर लेवल केलाय. 32 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 1 धावाची आवश्यकता आणि ती सुद्धा होईल का विकेट गमावा लागेल, त्याचं उत्तर पाहायला मिळतंय. बाद होईल फलंदाज नितीन. 2 सलामीवीर मात्र तंबूत परतलेत. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धावेची आवश्यकता आणि 1 धावेसाठी मात्र यावा लागेल. फलंदाज
गौरव याला यावं लागतंय एका धावेसाठी. चला लवकर, कारण लगेचच सावंतवाडी संघाला माझी विनंती असेल कर्णधाराला आपण टॉससाठी यायचं आहे. जशी मॅच संपेल लगेचच मॅच आपण चालू करून घेऊया. आज वेळ मिळतोय, आज आम्हीची मेहरबानी आहे ज्यांनी लवकरात लवकर हा सामना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. थोडंसं एक षटक वाचलं तर आमचा तेवढा एक मी म्हणेन 5-6 मिनिटाचा वेळ वाचेल. आम्हाला अजून 2 म्हणजे एक सेमीफायनल आणि एक फायनल खेळवायची आजच्या दिवसात, म्हणजे 2 सामने वाढलेले आहेत. मित्रांनो तुम्ही आम्हाला सहकार्य द्या. तुमची आमची ही स्पर्धा सर्वांची आवडती नावाजलेली ही स्पर्धा. आणि यावेळेला बॉल मात्र निघून जातोय स्टंपच्या मागे. फक्त बॅट फिरवली गेली, कोणतेही त्याच्यावर आक्रमण नव्हतं, कोणतेही त्या रडारवर नव्हता, बॉलच्या कुठल्याही बॉलच्या रेंजमध्ये नव्हता हा फलंदाज. जाग्यावरून फक्त बॅट फिरवली गेली आणि बॉल जातोय डॉट. गौरवसाठी हा बॉल आपण पाहतोय हवेत बॉल आहे आणि चौकाराने मात्र इथे मॅच फिनिश केले गौरवने. आणि मराठवाडीचा कर्णधार आपण यायचा आहे, सावंतवाडीचा कर्णधार आपण सुद्धा यायचा आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. ते मॅच संपुष्टात आले कारण पहिले 2 सत्रातले आपण सामने पूर्ण केलेत. 2 सामन्यामध्ये आपण जर पाहायला जर विचार केला तर सावंतवाडीचा संघ हा पहिली सुरुवातीची मॅच खेळला तो जिंकलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय मराठवाडीचा संघ सुद्धा आता जिंकलेला आहे. 2 संघ एकामेकासमोर विनर संघ आहेत, एकामेकासमोर फाईट देतील. आणि जशी मॅच सुरू होईल मी पुन्हा एकदा तुमच्या समोर तुमच्या खिदमतीसाठी